म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही बाबासाहेबांचा फोटो घेऊन त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसणार आणि उद्या 10 वाजेपर्यंत जर अटक नाही झाली तर आम्ही पूर्ण समाज, लहान लेकरापासून ते जे काही असतील महिला, सगळे पूर्ण समाज पोलीस स्टेशन पाशी जाऊन आम्ही धरणार, उपोषणाला बसणार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची जी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि शिवीगाळ करण्यात आलेला आहे, तर संपूर्ण प्रकरणाशी घेऊन तुम्ही काय बोलणार आहात? दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या मोजी गुत्ती येथे साजरी होते. तर दरवर्षी आपण बॅनर लावतो बसस्टँडपाशी. तर यावर्षी काही समाज कंटकाने आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं बॅनर फाडले, त्याची विटंबना केली, शिवीगाळ केली. त्याच्यामुळं आपण सदर पोलीस स्टेशन, जळकोट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला. गुन्हा 26 तारखेला गुन्हा नोंद केला. अजून आरोपी अटक नाही. तुमची प्रशासनाकडे काय मागणी राहील आणि कशा पद्धतीने, म्हणजे ज्या व्यक्तीने जे गुन्हा केलेला आहे, ज्या व्यक्तीने ज्या बॅनरची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि शिवीगाळ पण करण्यात आहे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, तर त्याला घेऊन तुमचं काय मत राहील? प्रशासनाला एकच विनंती आहे, जे गुन्हेगार आहे त्याला तात्काळ अटक करावं, हीच प्रशासनाला विनंती आहे. नाही जर अटक झाली, उद्या 10 वाजेपर्यंत जर अटक नाही झाली तर आम्ही पूर्ण समाज, लहान लेकरापासून ते जे काही असतील महिला, सगळे पूर्ण समाज पोलीस स्टेशन पाशी जाऊन आम्ही धरणार, उपोषणाला बसणार. आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे मौजे गुत्ती या ठिकाणी सुंदर अशी आम्ही जयंती करतो. पण ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही पोस्टर लावलेला होता बाबासाहेब आंबेडकरांचा. रोडच्या बाजूला एका पोलवर लाईटच्या, ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरची विठंबना या लोकांनी केली. आणि तसंही करून आम्ही आमची आंबेडकर जयंती आम्ही सविस्तर अशी मिरवणूक आम्ही पार पाडलो. आणि आमच्या या गावच्या सर्व दुकानदारांनी सुद्धा, आमच्या माया बहिण्यांना, आम्हाला सुद्धा पाणी मिळू नये म्हणून त्यांनी सर्व दुकाने बंद केले आणि त्यांच्या दाराला दरवाजे बंद केले. तेव्हा आम्ही स्वतः आपल्या घोणसी येथून आम्ही एका टेम्पोमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्या आरोपींना आमची एकच तुम्हाला विनंती आहे, आमच्या साहेबांना आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही कळवलं. आज 7वा दिवस आहे सर. काल आम्ही अहमदपूरला सुद्धा गेलो होतो. आम्हाला